नेक्स्ट इज चेंजेस इन ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये पाहिलं होतं की आपण जे प्लांटच्या अशा काही व्हरायटीज डेव्हलप करतो की जे एन्व्हायरमेंटल स्ट्रेस प्रोडक्शन या संदर्भात त्यांच्यामध्ये काय निर्माण होईल, डेव्हलपमेंट. सो फर्स्ट पॉईंट इज genetically modified crops are being produced by introducing changes in DNA of natural crops. आता जी नैसर्गिक पिके आहेत ज्यांना आपण नॅचरल क्रॉप्स म्हणतो, तर त्यांचे जे DNA आहेत तर त्यामध्ये चेंजेस इंट्रोड्यूस करणे. जसं की आपण काल पाहिलं आहे की DNAचं एक फ्रॅगमेंट आहे. DNAच्या फ्रॅगमेंट कोण प्रेझेंट असतात, जीन्स. आणि म्हणजे आपण जे काल आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं बा एस्केरिया कोलाई यासारखे काही ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल कॉपीज काय करतो, तयार करतो. तर त्यामध्ये आपण काय करतो, जीन्सला मॉडिफाय करतो. जीन्सला मॉडिफाय करणे अर्थातच जे DNA आहे त्यामध्ये चेंजेस निर्माण करणे, अर्थातच चेंजेस इंट्रोड्यूस करणे. आणि हे करत असताना ज्यांची निर्मिती होईल ते निर्मिती होणारे जे घटक असतील तर त्यांना म्हणायचं GM क्रॉप. अर्थातच त्यांना आपण जेनेटिकली काय केलं, मॉडिफाय केले. अर्थातच त्यामधले जीन्स आपण चेंज केले. म्हणजे अनइसेन्शियल जीन्स रिमूव्ह करणे आणि इसेन्शियल जीन्स इन्सर्ट करणे, असं पद्धतीनं आपण DNA मध्ये चेंजेस आणलेला आहे. ओके. Normally such varieties are not found in nature. आता GM क्रॉपचं एक वैशिष्ट्य आहे की अशा व्हरायटीज हे नेचरमध्ये अवेलेबल आहेत का, नाही. तर हे आपण काय केलेलं आहे, सिंथेटिकली किंवा लॅबोरेटरीमध्ये आपण त्यांना बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने डेव्हलप केलं आहे. Thus new varieties are produced artificially. सो डेफिनेटली सिंथेटिक एक शब्द वापरला मी तुम्हाला, लक्षात घ्या. सिंथेटिकचा अर्थ आहे लॅबोरेटरीमध्ये तयार केले, अर्थातच त्याला आपण आर्टिफिशियली प्रिपेअर केलं असं पण म्हणू शकतो. तर त्या आर्टिफिशियल पद्धतीनं आपण नवीन व्हरायटीज GM क्रॉप्सच्या तयार करत असतो. Different useful characters are introduced in such varieties. आणि अशा पद्धतीच्या ज्या GM क्रॉपच्या व्हरायटीज आहेत तर त्यामध्ये आवश्यक असणारे जे कॅरेक्टर्स आहेत तर ते कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस करून पिकांची जी आहे ती नवीन स्पेसीज प्रजाती त्या ठिकाणी तयार केल्या जातात. Ability to withstand environmental stress. Some naturally occurring varieties cannot withstand environmental stresses like frequently changing temperature, wet and dry famines, changing climate, etc. आता जे ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंटमध्ये चेंजेस आणायला आपण बायोटेक्नॉलॉजी साहाय्यानं, तर त्यामधला सेकंड पॉईंट जो आहे तो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस संदर्भात आहे. कारण आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंट जे आहे त्यामध्ये चेंज जरी आला तर त्याचं स्ट्रेस सहन करण्याची क्षमता त्या पिकामध्ये असणं आवश्यक आहे. आता ही ॲबिलिटी निर्माण करताना काय केलं जातं की काही व्हरायटीज अशा आहेत की त्या नॅचरल आहेत, मात्र त्यांच्यामध्ये ॲबिलिटी नाही की ते एन्व्हायरमेंटल स्ट्रेस ॲडजस्ट करू शकतील. आता एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजे काय, फ्रिक्वेंटली चेंजिंग टेम्परेचर, म्हणजे सारखं जर वातावरणाचं तापमान कमी जास्त होत असेल तर. वेट अँड ड्राय फेमिन्स, म्हणजे जे ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ यासारखी जी परिस्थिती, म्हणजे अतिशय जास्त पाऊस पडणे किंवा वॉटर स्ट्रेस तयार होणे अशा पद्धतीची कंडिशन असतील. किंवा चेंजिंग क्लायमेट, अचानक ढग येणे किंवा सूर्यप्रकाश जास्त किंवा कमी किंवा न भेटणे अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स. तर ह्या सर्वांना आपण एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणू. आता यामध्ये काही नॅचरल व्हरायटीज अशा आहेत की तुम्हाला माहीत आहे की जसं की काही पिकांना कीड लागते बरोबर आहे का. ढगाळ वातावरण झालं की काय झालं, कीड लागली, किंवा धुकं पडलं की प्रोडक्शन कमी झालं. मग याचा अर्थ काय झालं की काही नॅचरली व्हरायटीमध्ये असं एन्व्हायरमेंटल स्ट्रेस सहन करण्याची क्षमता आहे का, नाही. तर हे स्ट्रेस सहन करण्याची क्षमता मात्र कोणामध्ये निर्माण करता येते, आर्टिफिशियली तयार केलेल्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये. ओके. However, GM crops can grow in any of such adverse conditions. आणि वरी डिस्कस केल्यापैकी कोणतीही प्रकारची ॲडव्हर्स कंडिशन असू द्या तर त्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स हे तग धरू शकतात, म्हणजे त्यांची ग्रोथ होऊ शकते. कारण त्यांच्यामध्ये आपण सर्व प्रकारची जीन्स ट्रान्सफर केले जेणेकरून त्यांनी कमी पाण्यामध्ये पण वाढ होईल किंवा जास्त पाण्यामध्ये, कमी टेम्परेचरसुद्धा किंवा जास्त टेम्परेचरमध्ये सुद्धा. म्हणजे सर्व प्रकारचं एन्व्हायरमेंटल स्ट्रेस सहन करण्याची ॲबिलिटी नॅचरल व्हरायटीजमध्ये नसते, तर ती जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप प्लांट्समध्ये आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट, as GM crops are resistant to insect
पेस्ट, pathogens, chemical, weedicides, etc. The use of harmful chemical like pesticides can be avoided. आता जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहेत ना, तर ॲक्च्युअल हे जे पेस्ट आहे, कीड लागणे वगैरे, पॅथोजन्स असतील रोगजंतू किंवा केमिकल विडीसाइड्स, अर्थातच जे तणनाशके वगैरे वापरतो आपण, तर यांना ते रेजिस्ट करतात. आता रेजिस्ट करतात म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण जर शेतामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड पीक लावलं समजा, तर त्यासाठी आपल्याला जास्त खत देण्याची किंवा फवारणी करण्याची वगैरे काही आवश्यकता आहे का? नाही. तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे की हार्मफुल केमिकलचा यूज, जसं की पेस्टिसाइड्स वगैरे, ते आपण अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. नेक्स्ट, ड्यू टू यूज ऑफ सीड्स ऑफ GM क्रॉप्स देयर इज इम्प्रूव्हमेंट इन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड डिक्रीज इन लॉस ऑफ क्रॉप्स. आता GM क्रॉप जे आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, यांचे वैशिष्ट्य आहे बघा. पहिलं वैशिष्ट्य आहे की जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, म्हणजे एखादं समजा आपण सपोज आपण कॅरट खायलो, तर कॅरटमधून जेवढे काही आपल्याला न्यूट्रियंट्स मिळायचे, तर ते पूर्ण न्यूट्रियंट्स त्यामध्ये प्रॉपर लेवलला असतील, बरोबर. म्हणजे त्यामध्ये जेवढे काही आपल्याला न्यूट्रिशन्स पाहिजे ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केलेलं असेल. आणि दुसरं म्हणजे जे पिकांचं नुकसान होतं, लॉस ऑफ क्रॉप्स, हे सुद्धा काय करू शकतो आपण त्या ठिकाणी डिक्रीज, कारण त्याला कोणती कीड लागणार नाही, कीटक खाणार नाही, त्याच्यामुळं ते सुद्धा प्रोटेक्शन होईल. नेक्स्ट, In this way, as seeds of a better quality of crops are being produced, farmers all over the world are cultivating the genetically modified crops on large scale. आणि याच रिझनमुळे जर पाहिलं ना आपण, तर बेटर क्वालिटीची आहे क्रॉपची, ती प्रोड्यूस करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल जर कोणाचा असेल, तर लार्ज स्केलमध्ये आपण कोणती टेक्निक वापरतो? जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स कल्टिवेट करणे. The area under its cultivation is increasing day by day. आणि दिवसेंदिवस जर पाहिलं आपण, तर जेवढ्या क्षेत्रामध्ये पिकांची लागवड व्हायली, तर जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचा वापर वाढलेला आहे. High yielding varieties of GM crops like banana, maize, rice, potato, soybean, tomato, cotton, apple, brinjal, papaya, beet, rose, tobacco, wheat, etc. are available. आता जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सच्या हाय यील्डिंग व्हरायटीज, म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, म्हणजे कोणत्या वनस्पती आहेत की ज्या संदर्भात ते झालेलं आहे, त्याची लिस्ट इथे दिलेली आहे, ते सध्या अवेलेबल आहेत. नेक्स्ट, Pest resistant genes have been introduced in some of these GM crops. आता हे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहे ना, तर यांचं एक वैशिष्ट्य आहे की यांच्यामध्ये काही जीन्स इंट्रोड्यूस केलेले असतात. मग हे जीन्स कसे असतात? पेस्ट रेजिस्टन्स, म्हणजे ते कीटक वगैरे लागू देत नाही पिकांना. तशा पद्धतीचे जीन्सच त्या प्लांटमध्ये आहे, म्हणजे बाहेरून फवारणी वगैरे करायची गरज आहे का? नाही. उलट तशा पद्धतीचे जर पॅथोजन्स, पेस्टिसाइड्स असतील, तर त्याला ते काय करू शकतात? त्याच्या अगेन्स्ट फाईट करू शकतात. म्हणजे त्याची तितकी इम्युन सिस्टीम म्हणून आपण आहे की नाही, रेजिस्टिव्हिटी असते त्या प्लांटची. आता यामध्ये मेज जर पाहिला आपण मका, तर त्या संदर्भात पेस्ट रेजिस्टंट जीन्स आहे MON 810, MON 863. पोटॅटो संदर्भात एम्फ्लोरा. राईसमध्ये जी जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी आहे ती आहे गोल्डन राईस. सोयाबीनमध्ये विस्टिव्ह गोल्ड. टोमॅटोमध्ये वैशाली टोमॅटो, जे की आपण बघत असतो. आणि कॉटनमध्ये BT कॉटन. ओके, तर या सर्व जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटीज आहेत की ज्यांच्यामध्ये पेस्ट रेजिस्टंट जीन्स हे ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेले आहेत, आणि त्यामुळे बाहेरून त्याला पेस्टिसाइड्स वगैरे वापरण्याची गरज नाही. In this way, a green revolution is being achieved through tissue culture, and a country like India with a huge population is meeting with success in producing sufficient food grains for all. आता आपल्याला हरित क्रांती शब्द ऐकला असून तुम्ही, ग्रीन रिव्होल्यूशन. तर ग्रीन रिव्होल्यूशन तर हे कशा संदर्भात आहे? स्पेशली जे प्रोडक्शन कशाचं? गहूचं, बरोबर आहे का? त्या संदर्भात. आता यामध्ये टिश्यू कल्चर टेक्निक असेल, तर त्या टेक्निक, आणि जसं की आपण आत्ता चर्चा केली बायोटेक्नॉलॉजी, GM प्लांट्स, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ॲज वी नो की ह्यूज पॉप्युलेशन आहे इंडियाचं, बरोबर. आणि दिवसेंदिवस प्लॉटिंग, शहरीकरण, याच्यामुळे लँड कमी व्हायला शेतीचं, बरोबर आहे का? मग जी वाढती लोकसंख्या आहे त्यांना सफिशियंट फूड प्रोव्हाइड करण्याची क्षमता
ही अशा पद्धतीच्या GM प्लांटमुळे काय आहे शक्य आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक इन फ्लोरिकल्चर, नर्सरीज अँड फॉरेस्ट्री या संदर्भात डिस्कस करू.